नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपणा सर्वांचे यामीज कुकिंगमध्ये। खानदेशामध्ये श्रावण महिना आला की वेध लागतात कानबाई मातेच्या रोटांचे। खानदेशामध्ये कानबाई मातेचा उत्सव हा एखाद्या दिवाळीच्या सणासारखा साजरा केला जातो। ज्या दिवशी कानबाई मातेचे पूजन केले जाते त्या दिवशी खास करून पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। तर मी सुद्धा कानबाईच्या रोटांच्या दिवशी पुरणपोळीचा सागर संगीत स्वयंपाक तयार करून घेतलेला आहे। तर हा स्वयंपाक कमीत कमी वेळात नियोजनबद्धरित्या कसा तयार करावा हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम पुरणपोळीसाठी चण्याची डाळ शिजवण्यापासून सुरुवात करूया। तर मी इथे 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। त्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे। पाणी चांगलं उकळल्यावर त्यात चिमूटभर हळद, 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि या गरम उकळत्या पाण्यात डाळ टाकून ही डाळ 3 ते 4 शिट्या येईपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे। जोपर्यंत डाळ शिजून तयार होईल तोपर्यंत आपण कटाची आमटी तयार करण्यासाठी काळ्या मसाल्याचं वाटण तयार करून घेऊया। 2 मोठे कांदे घेऊन त्यांना बारीक चिरून घ्यायचे आहे आणि हे कांदे छान काळसर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कांदे भाजल्यानंतर 1 वाटी खोबरे किसून घ्यायचे आहे आणि हे किसलेले खोबरे सुद्धा अतिशय छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्यासोबतच दाह्या ही सुद्धा भाजलेली चण्याची डाळच असते, या दाह्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत। हे मसाले मंद आचेवर भाजायचे आहेत जेणेकरून ते जळणार नाहीत। त्यानंतर मी इथे काही बेसिक खडे मसाले घेतलेले आहेत। धने, जिरे, बडीशेप, काळे मिरे, लवंग, वेलदोडे, तेजपत्ता, दालचिनी, अजून तुम्हाला आवडतील ते मसाले तुम्ही यात ॲड करू शकतात। हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि हे सर्व भाजलेले जिन्नस मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत। यासोबतच यात 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। तुम्हाला आवडत असेल तर थोडा कढीपत्ता आणि टोमॅटो सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। तर हे छान बारीक वाटून घ्यायचे आहे। कटाच्या आमटीसाठी काळ्या मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे। इकडे आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे। तर आपण हिला गाळून घेऊया, हिचं पाणी वेगळं करून घेऊया। डाळ शिजवून हे जे पाणी तयार झालेलं आहे ते पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत। हे पाणी वापरल्यामुळे आमटीची चव अतिशय छान लागते। आता आपण आमटी तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 2 पळे तेल गरम करून घ्यायचे आहे। त्यात जिरं मोहरीची फोडणी घालायची आणि आपण आधी जो मसाला तयार करून घेतलेला आहे, जे काळ्या मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते तेलात घालून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ सुद्धा थोडीशी घालायची आहे। तर इथे मी 1 चमचा डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ सुद्धा वाटून घेतलेली आहे। ही वाटलेली डाळ या मसाल्यांसोबतच चांगली भाजून घ्यायची आहे। घरात छान खमंग वास सुटेपर्यंत हे मसाले आणि डाळीचं वाटण भाजायचं आहे। त्यानंतर आपण नेहमी जे मसाले वापरतो ते टाकून घ्यायचे आहेत। यात लाल तिखट, गरम मसाला पावडर, धने पावडर, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले भाजायचे आहेत। मसाल्यांचं तेल चांगलं सुटलं की त्यानंतर यात गरम पाणी टाकायचे आहे। त्यासोबतच आपण जे डाळ शिजवलेले पाणी गाळून घेतलेलं आहे ते पाणी सुद्धा इथे घालून घ्यायचं आहे आणि या आमटीला 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत इकडे कटाची आमटी शिजत आहे तोपर्यंत आपण पुरण करण्याची तयारी करून घेऊया। तर पुरणसाठी आपण इथे थोडासा गूळ चिरून घेऊया। इथे मी 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे आणि आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती डाळ छान थंड झालेली आहे। ती डाळ आणि गूळ एकत्र घालून आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया आणि ते वाटल्यानंतर आपण हे पुरण गाळणीने गाळून घेऊया। तुम्ही व्हिडिओत पाहू शकता त्या पद्धतीने हे पुरण गाळायचं आहे। इथे पुरण गाळणं खूप महत्त्वाचं आहे।
जर आपण पुरण न गाळताच पोळ्या केल्या तर त्या पोळ्या फाटण्याची शक्यता असते, कारण यामध्ये गुळाचे बारीक खडे किंवा डाळीचे बारीक रवे राहू शकतात, त्यामुळे पोळी फाटते. त्यामुळे आवर्जून तुम्ही पुरण गाळूनच घ्यायचे आहे. इकडे कटाची आमटीसुद्धा छान शिजलेली आहे. आमटीला वर छान तेल सुटलेलं आहे आणि फार घट्टही नाही आणि फार पातळ नाही, अशी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची कटाची आमटी इथे आपली तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आता आपण पुरणपोळीची कणिक भिजवून घेऊया. त्यासाठी एका ताटामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. या पाण्यामध्ये मीठ, तेल आणि चिमूटभर हळद घालून घेऊ. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि त्यामध्ये 2 वाट्या गव्हाची कणिक घेऊ. ही गव्हाची कणिक एका बारीक कापडाने गाळून घेतलेली आहे, छान वस्त्रगाळ करून घेतलेले आहे. इथे तुम्ही निम्मे गव्हाची कणिक आणि निम्मे मैदासुद्धा वापरू शकता. इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, आपण पुरणपोळीसाठी फक्त लोकवण प्रकारच्या गव्हाचंच कणिक वापरायची आहे, कारण लोकवण प्रकारच्या गव्हामुळे या पुरणपोळ्या चांगल्या होतात. दुसऱ्या प्रकारच्या गव्हांची पुरणपोळी फाटते आणि ही जी कणिक आहे ती वस्त्रगाळ करायला अजिबात विसरायचं नाही. कणिक थोडीशी सैलसर भिजायची आहे. आपण नेहमीच्या पोळ्यांसाठी जी कणिक भिजतो त्यापेक्षा ही कणिक थोडी सैल ठेवायची आहे. या कणकेला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जवळपास अर्धा ते 1 तास ही कणिक मुरवत ठेवायची आहे. या कणकेला अर्धा 1 तास मुरवणं खूप गरजेचं आहे. ही कणिक चांगली मुरली की तिची पोळी छान मोठी होते आणि ती फाटत नाही. इथे मी भातापासून खीर तयार करणार आहे. मी भातासाठी कुकरसुद्धा आधीच लावून दिलेला होता. त्यातनं 1 वाटी भात घेतलेला आहे आणि हा भात मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे. भात एका कढईत काढून घेतलेला आहे आणि त्यात मी इथे दूध घालून घेणार आहे आणि दूध घालून ही खीर छान उकळून घेणार आहे. खीर उकळताना तिला सतत ढवळत राहायची, नाहीतर ती खाली लागू शकते. खिरीला चांगली उकळी आल्यानंतर भात व्यवस्थित शिजल्यानंतर चवीनुसार साखर आणि ड्रायफ्रुट्स इथे घालून घ्यायचे आहेत. सोबतच वेलची पूडसुद्धा घालून घ्यायची आहे. तर इथे खीरसुद्धा शिजून तयार आहे. आता आपण तळणाचे पदार्थ तयार करून घेऊया. तर इथे मी बेसन पिठाच्या भज्या तयार करून घेत आहे. त्यासाठी बेसन पीठ, मिरची, कांदा, तुम्हाला आवडत असेल तर बटाटा, सोबत थोड्याशा ओवा, चवीनुसार मीठ, हे सर्व पदार्थ घालून अगदी कमी पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ जर पातळ झालं तर भज्या व्यवस्थित गोल फुगत नाहीत. बेताचंच पाणी घालायचं आहे आणि यात कांदा घातलेला असल्यामुळे कांद्याचं सुद्धा पाणी सुटतं. आता आपण कुरडई पापड तळून घेऊ. आता आपण ह्या भज्या तळून घेऊया. भज्या मंद आचेवर तळा, म्हणजे त्या आतनं छान नरम राहतील आणि बाहेरून कुरकुरीत होतील आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजतील. तर इथे भजेसुद्धा तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय छान जाळीदार मऊ कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे. आता इथे साधारण तासभर झालेला आहे. कणिक छान मुरलेली आहे. थोडंसं तेल लावून या कणकेला आपण अजून थोडं चोळून घेऊया. कणकेला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लांब ओढायचे आहे. त्यामुळे कणकेमध्ये ग्लुटेन व्यवस्थित फॉर्म होतं आणि आपण जी पुरणपोळी तयार करतो ती फाटत नाही. ज्यावेळी तिला आपण हातावर घेतो तेव्हा ती छान पटापट मोठी होते. तर इथे मी कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. खानदेशामध्ये हे पुरणपोळे खापरावर केले जाते. खापर म्हणजे मातीचा एक मोठा तवा असतो. हे खापर चुलीवर ठेवून त्याच्या मोठमोठ्या पोळ्या तयार केल्या जातात, मोठमोठ्या मांडे तयार केले जातात.
पण शहरामध्ये चूल आणि त्यासाठी लागणारं सरपण उपलब्ध नसतं, त्यामुळे इथे मी गॅसवर या पोळ्या तयार करून घेणार आहे। तर मला फारसे मोठे आणि चांगले मांडे तयार करता येत नाही। मी इथे मला जमतात त्या पद्धतीने हे मांडे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या गावाकडच्या महिला अतिशय सुंदर, अगदी मऊसूत, तोंडात टाकताच विरघळेल अशी पुरणपोळी तयार करतात। अगदी खापरावरचा सुद्धा मांडा त्यांचा अतिशय छान फुगतो। अगदी आठवड्याभर सुद्धा ही पुरणपोळी जशीच्या तशी मऊ राहते। इतक्या सुंदर आमच्या गावाकडच्या महिला भगिनी या पुरणपोळ्या तयार करतात। मला त्यांच्यासारखं नाही जमत, पण मला इथे जमेल तसा मी प्रयत्न केलेला आहे। तर सर्व गोळे तयार झाल्यानंतर त्यांना ओल्या कापडाने झाकून ठेवायचं आहे। सर्व गोळे तयार झाल्यानंतर पुरणपोळ्या तयार करायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी 2 गोळे घ्यायचे आहेत। हे गोळे हाताने थापून किंवा लाटण्याने लाटून थोडे पुरीच्या आकारात एवढे मोठे करून घ्यायचे आहे। त्यामध्ये चांगलं मुठभर पुरण भरून घ्यायचं आहे। पुरण थोडंसं आलस म्हणजे थोडंसं पातळ हवं, तरच ही पोळी पटापट सरकते आणि मोठी होते। तर पुरण सुद्धा व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि त्यावरून दुसरी पारी झाकून घ्यायची आहे। हाताने कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आणि बाजरीचं पीठ लावून ही पोळी अलगदपणे कडाकडांनी लाटून घ्यायची आहे। इथे मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरू नका। बाजरीचं पीठ वापरल्यामुळे पोळी गरागरा फिरते आणि पटापट लाटली जाते। ही पोळी शेकण्यासाठी गावाकडे मातीच्या खापरांचा वापर केला जातो, परंतु खापरसाठी चूल लागते आणि चुलीवरचा जो मोठा जाळ असतो त्यावर हे खापर व्यवस्थित गरम होतं, परंतु गॅसवर खापर नीट तापत नाही। त्यामुळे मी इथे खापराच्या ऐवजी कढईचा वापर केलेला आहे। तर मी इथे गॅसवर कढई उलटी ठेवून घेतलेली आहे आणि ही कढई चांगली तापू द्यायची आहे। कढई चांगली तापल्यानंतर त्यावर आपण हातावर घेतलेली पोळी अलगद टाकायची आहे। पोळी लाटून झाल्यानंतर तिला हातावर घ्यायचं आहे। व्हिडिओत पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने तिला दोन्ही हातांवर घेत थोडं मोठं करत जायचं आहे। गावाकडच्या महिला अतिशय सराईतपणे ह्या पोळ्या हातावर गरागर फिरवतात। मला तसं जमत नाही, मी अगदी साध्या पद्धतीने इथे ही पोळी केलेली आहे। 40-50 सेकंदामध्ये ही पोळी एका बाजूने छान भाजून होते। त्यानंतर तिला उलटवून घ्यायची आहे। किंचित लालसर रंग येईपर्यंत तिला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर इथे ही पोळी तयार झालेली आहे। हिची छान रुमाली घडी करून घ्यायची आहे। तर मी इथे कानबाई मातेच्या रोटांसाठी संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तयार करून घेतलेला आहे। या रोटांची कानबाई मातेसमोर संध्याकाळी पूजा केली जाणार आहे। कानबाई मातेच्या रोटांचा उत्सव कसा साजरा करतात, खानदेशात कानबाई मातेचं रोट पूजन कसं करतात, याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही यामीज लाईफस्टाईल या चॅनलवर जाऊन कानबाई माता उत्सव हा व्हिडिओ सर्च करू शकता। तिथे मी अतिशय सविस्तरपणे कानबाई मातेच्या उत्सवाविषयी माहिती सांगितलेली आहे। तर अशा पद्धतीने मी इथे कानबाई मातेसाठी हा सगळा स्वयंपाक तयार करून घेतलेला आहे। मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।